बहुत बढ़िया ताली तालीकरी मंडली बहुत बढ़िया मृदंग सेवक अरे वाह हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसासा चौ 18 जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग रागरसिक वैरागे शिरोमणी महानतीचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा शिंगवे बहुलाकर फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्व भाविक मंडळी वारकरी मंडळी शिंगवे बहुलाकर आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप आहे कोणाचा तुकाराम महाराजांचा कोणाचा गमाय तुकाराम महाराजांचा तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे गड्या दादा कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती पवित्र असावं किती गुण असावं ऐकूया ना कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादा तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गडे दादा तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे शिंगवे बहुलाकर कीर्तनात गोड गायन झालं कीर्तनात गोड वादन झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे दुसरी सूचना अशी आहे कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचं अपमान होणारी एवढी दक्षता घ्या एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे एक तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा ठेवतो का हो मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो शिंगवेकर श्री महाराज आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो महाराज म्हणतात गडे हो कीर्तन हे टाइमपास नाही बरं का वारकरी मंडळी मग महाराज म्हणतात ना कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन सांग होया अंग हरिरूप महाराज म्हणतात गडे माणसाला जिथं हरिरूप होता येतं जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होती महाराज म्हणतात ते कीर्तन एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन भाग्य तरी ऋणी देवायसा मग काय निरूपे आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया तुकाराम महाराज म्हणतात ज्याची गर्जना करायची ज्याचे पवाडे गायचे
महाराज म्हणतात ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. जो जगाला खाणारा काळ आहे असा जो काळ आहे अशा भगवत भक्ताच्या तो पाया पडतो महाराज म्हणतात. बरोबर बरोबर. मग महाराज आम्हाला ज्याची गर्जना करायची, ज्याचे पोवाडे गायचे, त्या देवाचा परिचय द्या ना. तुकाराम महाराज म्हणतात ऐका देवाचा परिचय. तो हा पंढरीचा राणा, जो पंढरपुरामध्ये राहणारा. राणा म्हणजे राजा. आणि मी सांगतो असं म्हणून नाही महाराज म्हणतात पुसा कोणा कोणाला 6 म्हणजे किती? कोण 6 शास्त्र. हा बरोबर बरोबर. 6 चौ म्हणजे 4. 18 म्हणजे 18 पुराणांना विचारा. 6 शास्त्र 4 वेद 18 पुराणांना विचारा. तो हा पंढरीचा राणा परिचय. महाराज म्हणतात अजून ऐका त्या देवाबद्दल. चिंतिता जयासी. नुसतं चिंतन जरी केलं ना त्या देवाचं फल सांगा ना महाराज. भुक्ती मुक्ती कामारे दासी. भुक्ती म्हणजे भोग, मुक्ती म्हणजे मोक्ष. असं त्याच्या चिंतनाचा फायदा आहे. तो हा पंढरीचा. महाराज म्हणतात एवढंच नाही बरं का शिंगवे बोलेकर. मग आपल्याला वैकुंठाला जरी जायचं असेल तर वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आता जेवढं सरळ ऐकलं ताकदीनं तेवढं रिटर्न ऐकायचं बरं का. तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठाशी जावे भुक्ती मुक्ती कामारे दासी चिंतिता जयासी. महाराज म्हणतात पुसा 6 चौ 18 जना. तो हा पंढरीचा राणा कळी काळ पाया पडी ज्याचे गरजता पवाडे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गो ब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज आदी करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र शिंगवे बहुला आंबडवाडी असेल, देवळाली कॅम्प असेल, तालुका जिल्हा नाशिक. आणि आम्ही सुद्धा भाग्यवान लेकर आहे बरं का. या वर्षी आपल्या सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण झाली. वा वा. या 100व्या वर्षाला सगळे तरुणांचीच कीर्तन आहेत. वा खूप गोड आहे. मस्त बाकी छान. 100 वर्ष म्हणजे शतक पूर्ण झालं आपल्याला. वा. आमच्या आयुष्यात आम्ही काय कमवलं हेही नाही सांगता येणार. पण निवृत्तीनाथ देवानी या शिंगवे बहुल्या गावाला 100व्या वर्षाची कीर्तन सेवा आमच्या योगानं आली. हे आमचं भाग्य समजतो आम्ही आमच्या जीवनामध्ये. वा. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग महाराष्ट्राचे लाडके मृदंग सेवक आपले या गावचं भूषण असणारे नाशिक रत्न हरिभक्तप्राण ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ विश्वगुरु निवृत्तीनाथ देवांच्या सानिध्यामध्ये राहून अखंड एक बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तप्राण आमचे जिवलग मित्र जिवलग सखा दिनेश महाराज मोजाड. श्री महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. महाराजांना दंडवत करतो आपण. एकदा जोरदार टाळी वाजूया श्री महाराजांकरता. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ. गेले 8 दिवस तुम्हाला गोड भजन ऐकायला मिळणार आहे. हा आता उत्सव कोणता चालू आहे? देवीचा. असा देवीचा दास बरं का. हा हिंगोली जिल्हा अत्यंत गोड आवाजाचा बादशाह, गोड आवाज आदरणीय हरिभक्तप्राण आमचे देवीदास महाराज फावडे बाबा. हा वा. मी अर्थ बघ कसा देवी दास. म्हणजे असा देवाचा दास ज्यांच्या नावामध्ये ताकद आहे. हरिभक्तप्राण महाराजांना दंडवत करतो देवीदास बाबांना. दुसरे अत्यंत गोड गायक वयानं लहान आहेत, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. अत्यंत गोड आवाज या नाशिक जिल्ह्याचं वैभव असणारे येवला तालुक्याचं भूषण आदरणीय आकाश महाराज गिडगे श्री महाराजांना दंडवत करतो आपण. टाळी वाजूया श्री महाराजांकरता. गावातून पंचकृषीतून आलेली सर्वच टाळकरी मंडळी आदरणीय अण्णा असतील, हा मोजाड परिवार असतील, गावकरी टाळकरी मंडळी असतील, विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत करतो. प्रकाश महाराज चोपदार तुम्हालाही दंडवत. महाराष्ट्राचे लाडके मृदंग सेवक अत्यंत श्रद्धा गुरुवरती, अत्यंत निष्ठा असावी श्री गुरुवरती असे अत्यंत गोड सेवक आमचे सोमनाथ महाराज बोराडे
महाराजांना दंडवत करतो. टाळी वाजूया श्री महाराजांकरता. आदरणीय हरिभक्त प्रणामचे काका महाराज असतील कानडीकर. माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आदरणीय आमची आर्मी विजय भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊंनाही धन्यवाद देतो. आलेली सर्व वारकरी मंडळी सर्वांना दंडवत. अत्यंत महाराष्ट्राचा लाडका साऊंड आदरणीय आमचे सुनील भाऊ बडगे यांचे बंधू आदरणीय आमचे पिंटू भाऊ, माझ्या दादालाही दंडवत आहे. आपलं हे कीर्तन आपण यावर्षी हे 100व्या वर्षाचं कीर्तन तुम्ही कधी सर्च करा, यूट्यूबला कधी सर्च करा. वा, या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे रोहन दादा. फक्त आता तुम्हाला विनंती आहे, ते कीर्तन ऐकायचं असताना त्या चॅनलला लाईक करा अजून, आणि घंटीचं बटन दाबायला. हां, आलं तुमच्या लक्षात मला काय सांगायचं. अत्यंत गोड छान ऐकूया. सर्वांना दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सर्वांना दंडवत करतो. आंबेचा म्हणजे जगदंबेचा हा नवरात्र उत्सवचा आपण सगळे आलो. आंब्यालाही आपण आपल्या गोंधळाकरता आमंत्रण देऊया. आंबे ये आमच्या गोंधळाला. आणि म्हणून जगदंबेला विनंती करूया. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. हे बोलपरणी घेऊन हाती, बोलपरणी घेऊन हाती, हे बोलपरणी घेऊन हाती, बोलपरणी घेऊन हाती. पोतनानाचा पातळ, पोतनानाचा पातळी, पोतनानाचा पातळी. जेव्हा जेव्हा चाल आवडेल अशी टाळी वाजवत राहा. भजन होईल त्यावेळेस टाळी वाजवत राहा मस्त. जगदंबेला विनंती कर. आवाज नाहीत का पाठीमाग? मोकळा आवाज द्या बरं का पिंटू भाऊ त्यांना मस्त. ऐका ना. गोंधळा येई ओ जगदंबे. शिंगवे बवलेकर म्हणशील बाबा अरे तुला कीर्तनाला आणलं तू मध्येच गोंधळ सुरू केला. ऐकता ना? शताब्दी आहे आपल्या या उत्सवाची. ऐका ना. आपण जो नेहमीचा गोंधळ ऐकतो तो गोंधळ वेगळा आहे. तो गोंधळात गोंधळ आहे. पण आंबेचा गोंधळ हा सुद्धा नवरात्र उत्सवाचा आहे. शताब्दीमध्ये आपला गोंधळाचे बरं का. आता ऐका मी प्रमाण गोड सांगणार आहे. महाराज म्हणतात आम्ही सुद्धा गोंधळ केला. ऐका बरं का संतांचा गोंधळ आता ऐकायचा आहे आपल्याला मस्त. नवरात्र उत्सव चालू आहे. पहिला दिवस आहे. बरोबर 11 वाजता थांबायचं आहे आपल्याला. बरं नुसतं आपलाच उत्सव नाही चालू, वरून राजाचा उत्सव चालू आहे. आपल्यावर भरपूर पाऊस पडू राहिला. हा, पण हनुमंतरायाची कृपा आहे. आपल्याला चांगली जागा दिली हनुमंतरायानं बसण्याकरता मस्त बघितलं. हा मग वा, खूप छान. महाराज म्हणतात आमच्या सुद्धा गोंधळाच्या 2 वाऱ्या ऐकायच्या बरं का. महाराज म्हणतात आता आम्ही गोंधळ केला पण आमच्या गोंधळाच्या 2च वाऱ्या. कोणत्या? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. हात वरी करूया मस्त बाकी.
महाराज म्हणतात आम्ही गोंधळ केला, ऐकता ना. पण आमच्या गोंधळाच्या दोनच वाऱ्या, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. ऐकता का. महाराज म्हणतात एका जनार्दनी आंबा उभी, कर ठेवणी कटी होतीच सुंदर ते ध्यान उभा विटीवरी अन करकटावरी ठेवणी. महाराज म्हणतात आम्ही ज्या देवी समोर गोंधळ करतोय ती देवी काय आजकालची नाही बरं का, जे अनादी असणारं तत्व आहे. पण महाराज म्हणतात अनादी असणारं तत्व फक्त आमच्या आनंद करता. आम्ही काय केलं माहितीये का, महाराज म्हणतात आमच्या आनंद करता त्या देवीला आम्ही प्रगट केलं. कसं, हे अनादी निर्गुण प्रगटली भवानी, अनादी निर्गुण प्रगटली भवानी. हे अभंगातले प्रमाण आहे बरं का दादा. हे काय असं दुसरं काही नाही. नटून तटून उभे राय बांधावरी ग माझी आंबाचे नगर शिंगाड्या बोकड्या, असं नाही बरं का. ते काय हे असं नाही काय, ते हे अभंग आहे. किती आनंद देतात तो. महाराज म्हणतात आम्ही सुद्धा गोंधळ केला पण अदानी असणार तत्व, अनादी निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाला लागू, त्रिविध तापाची करावया झाडानी, भक्ता लागी तू पावशी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेन. महाराज म्हणतात आम्ही तिच्या समोर गोंधळ केला. पण ऐका ना, हा सुद्धा आपण मंडप टाकला, हा उत्सवा करता बरं का. थोडा आवाज कमी ठेवा माझा. हा उत्सवा करता आपण जो मंडप टाकला ना, हा भजना करता, हा गोंधळा करताच मंडप आहे बरं का. महाराज म्हणतात आम्ही जिच्या समोर गोंधळ केला, आम्ही मंडप टाकला. पण ऐकायचं का संतांचा मंडप कसा आहे. महाराज म्हणतात आम्ही गोंधळा करता मंडप टाकला पण ऐका आमचा मंडप. हा हा जमलं जमलं चौबदार. काय हो, हा माझ्याकडे पास चौबदारा करता टाळी वाजवा आमच्यावाल्या मस्त बाई. त्यांच्या काय डोक्यात ना त्यांनी जागा बदलवली. बरं ऐका माझ्याकडे. महाराज म्हणतात ऐका ना ऐका ना ऐका ना, ऐकायचं संतांचा मंडप. महाराज म्हणतात आम्ही जिच्या समोर गोंधळ केला, ऐका आता आमचा मंडप सुद्धा. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, आधारली वेदाचा आधारली वेदाचा शस्त्रसुराने गोंधळ वाढला. आपण मस्त टाळी वाजवा टाळी वाजवा मस्त. तुम्ही जेवढी जोरात टाळी वाजवणार तेवढा आनंद मिळणार तुम्हाला. टाळी काय वाजवायची, झोप लागू नये म्हणून. हा बरं आता ही वेळ म्हणजे आता 10:30 झाली, ही फुल झोपेची वेळ आहे. पण मला सांगा ना हो, एवढं भजन एवढा गोड मृदंग चालला, हा एवढ्या गोड चाली चालल्या, अशा भजनात झोप लागेल का हो.
आणि अशा भजनात ज्याला झोप लागेल तो किती भाग्यवान असेल ना बिचारा. एक जण कीर्तनात झोपी गेला, काका झोपला तर झोपला, घोरायला लागला. त्या पाठी म्हणच्या त्याला असं धक्का दिला, मोठ अरे झोपला तर झोपला, घोरतो सुद्धा. ते पाठी मागचं म्हणजे पुढच्यानं विचारलं, माझ्या घोरण्यानं काय होतं रे तुला? बारकाणी आहे का बरं का? तो पाठी मागचा म्हणे, मला झोप लागत नाही काय होतं म्हणे. म्हणजे 505 भेटतात. कीर्तन संपलं नाही का आजीबाई आली. आजीबाईनं सांगितलं, कुठला रे लेकरा तू? मी म्हटलं मी मनमाड जवळचा आहे, विसापूरचा. लय गोड कीर्तन केलं रे माझ्या सोन्या. कोण म्हणती? आजी. मी म्हटलं काय आवडलं तुला माझ्या कीर्तनातलं आजी सांग बरं. अरे सोन्या लय गोड आवाज तुझा आला. मला सांग गड्या. बरं वर्णन कोणाला नाही, आकाश महाराज आवडत, दिनू दादा वर्णन केलं का माणसाला फुगवतो ना माणूस. अजून सांग ना आजी. आजी म्हणले गाड्या महाराज सोन्या सारखा महाराज या महाराष्ट्रात नाही, नाशिक जिल्ह्यात. मग तर लय बरं वाटलं मला. मला सांग गाड्या आजी आता पटकन सांग, तुला माझ्या कीर्तनात नेमकं काय भेटलं असं? ते म्हणे अरे राजा काय सांगू, घरी 4 गोळ्या घेतल्या तरी झोप लागत नाही. म्हणलं मग? अरे तुझ्या कीर्तनाला आले आणि मी रूपपा तालोचनीला झोपी गेली. म्हटलं वा शब्बास आजी, वा रे. थोडा स्वराचा आवाज कमी करा, पण ऐकूया खूप छान मस्त पैकी. आनंद घेऊया. ज्याला जो आनंद घेतो तो बिचारा घेऊ राहिला, तर आपणही घ्या आनंद मस्त पैकी. छान गोड वातावरण. तसा हा नवरात्राचा उत्सव आहे. आई जगदंबेला आपण कीर्तन करता बोलवलंय. खरं तर आपल्या या गावातील तरुणांकरता एकदा टाळी वाजूया मस्त पैकी. छान. बरं छत्रपती शिवाजी महाराजांची ती मूर्ती, तिला मस्त फेटा, किती गोड मस्त. वा छान. दंडवते बरं का तरुणांना तुम्हाला मस्त पैकी. चला आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणला की जरा कीर्तनकार महाराज बांधलेला असतो. बांधलेला म्हणजे उपारण्यानं नाही. मग पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने नामावरती बोलावं, हा दंडक आहे. आणि म्हणून भगवत साधनेचे फळ काय आजच्या अभंगात पाहायचे. मग आम्ही नामचिंतनच का करायचं, नामस्मरणच का करायचं? ऐका बरं का. कोणत्या कोणत्या काळामध्ये कोणत्या कोणत्या युगामध्ये परमात्म्याच्या भगवत साधनेकरता प्राप्तीकरता काय काय साधनं केल्या जायची, याला शास्त्र आहे, याला पुरावा आहे. काय शास्त्र आहे? कृतयध्याय तो विष्णू त्रेताय यजतो मखै द्वापारे परिचर्या नाम कलवतत हरी कीर्तना. कृतयध्याय तो विष्णू म्हणजे कृतयुगामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीकरता ध्यान केलं जायचं. कृतयध्याय तो विष्णू त्रेतायम यजतो मखै. त्रेतायुगामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीकरता यज्ञ केल्या जायचे. बरोबर. द्वापारे परिचर्या नाम. द्वापार युगामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीकरता तपश्चर्या करावं लागायची. आणि या कलियुगामध्ये कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगामध्ये करावे कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये भगवत साधनाच करावं लागेल. मग भगवत साधना करण्याकरता हे मनुष्य जीवन मिळालं बरं का दादा. पुन्हा पुन्हा मिळणार नाही. शिंगवे बवलेकर बरं का, नाशिककर सर्व ऐका. पुन्हा पुन्हा मिळणार नाही गड्या. मिळालं हे भाग्य समजा. हे
श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही भाग्य समजायचं बरं का. इथं संत सांगतात म्हणून स्वतःला भाग्यवान समजायचं. मी पहिला पुरावा देतो. महाराज म्हणतात हे शरीर मिळालं ना. पहिला पुरावा आहे तुलसीदास महाराजांचा. बडबाग मानुष तन पावा. तुलसीदास महाराज म्हणतात गडे हो मोठं भाग्य हे मनुष्य जीवन मिळालं. हा बरं बरं बरं. भाग्य आली ती मनुष्य देहा. बरोबर. या मनुष्य देहाला आलं ना भाग्यवान आहे महाराज म्हणतात आपण. बरं बरं बरोबर. पहिलं भाग्य नरदी मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. त्याला काही पुरावा आहे का. भरतखंडेन हृदय प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. बरं बरं बरं. तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. काय या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य. ही महाराष्ट्राची माती म्हणजे ही संतांची भूमी. जसं हरिद्वारला गेलो ऋषिकेशला गेलो का तिथं लिहिलेलं असतं येतो देवभूमी आहे. पण या महाराष्ट्रामध्ये आलं की स्वाभिमानानं सांगावं अरे येतो संतो की भूमी आहे. हा ही संतांची भूमी आहे. ही जागा आपण ज्या कीर्तनाला बसलो ना ज्या गावामध्ये आपण जन्म घेतला ना या जिल्ह्यात जन्म घेतला ना खूप भाग्यवान आहे आपण. का हो हा जिल्हा हा परिसर ही माती संत निवृत्तीनाथ देवांच्या समाधीनं पावन झालेली माती बरं काही. हा मला प्रमाण सांगायचं मी बोगस बोलणारा महाराज नाही. ऐका हो महाराज म्हणतात जिथं साधूचं राहणं आहे जिथं साधूचा वास आहे ऐका त्या भूमीचा महिमा. जिथे वैष्णवाचा वास धन्यभूमी पुण्यदेश. धन्यभूमी पुण्यदेश. धन्यभूमी पुण्यदेश. जिथे वैष्णवाचा हरीचे दास जन्म घेती जेते हरीचे दास पवित्र त्रिकुण पावन तो देश. 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 जिथे हरिचे दास जन्म घेती जिथे हरिचे दास जन्म घेती धर्म धर्म मजा आहे मस्त बघ्या खूप छान. महाराज म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरेचे दास जन्म घेते. माझा मुद्दा चालला गड्यात आता. ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो ना ही माती लई पवित्र आहे. ही धन्य आहे का जेथे वैष्णवांचा वास. वास म्हणजे राहणं. धन्य भूमी पुण्य देश. निवृत्तीनाथ देवांच्या समाधीनं पावन झालेली माती हा जिल्हा. कितवं भाग्य चाललं. तिसरं भाग्य. पहिलं भाग्य नरदी मिळालं. दुसरं भाग्य भारत देशात. तिसरं भाग्य महाराष्ट्राच्या मातीत. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलं. भाग्यवान समजा बरं का नाशिककर आपण. ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो. निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. ऐकूया ना
पाचो भाग्य ऐकता का सगळे? ऐकता ना? आवाज येतो ना माझा? अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याचे बरं का. पहा 2020-21चा काळ लय वाईट गेला, पण आपण स्वतःला भाग्य समजा. बरवे झाले आजीवरी देवा, सांगा निवृत्तीनाथ रायांना. नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरे, उरले ते हरे तमा समर्पण. उरलेलं आयुष्य भगवत साधनेत जावं, नामचिंतनात जावं. का हो? पुन्हा पुन्हा मिळणार नाही का? नरदेह दुर्लभ जाना. सगळ्यांच्या प्रमाण पाठीपत्तरी म्हणा, तेव्हा लक्ष दिलं आपल्याला. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य. पण ऐका ना, हा ते निम झोपेतच चाललं. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. पण तुम्ही काय करा? तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही भगवत साधना करा, परमात्म्याचं नामचिंतन करा. मग का हो महाराज, आम्ही नामचिंतन करा, नामचिंतन करा, नामचिंतन करा, पण ते नामचिंतन कसं करायचं? ज्याचे गरज ताप वाढे. आता गर्जना या शब्दाचा अर्थ सांगतो. आपली वेळ झालेली, कारण थोडं उशिरा सुरू झालं, पण वेळेवर थांबायचं, कारण रोज यायचं आहे आपल्याला कीर्तनाला. मी आज जर तुमचा वेळ घेतला तर उद्या तुम्ही येणार नाही. नको म्हणशील बाबा वेळेवर नाही संपत. बरं, आपण सगळी नोकरीवाली माणसं आहे, वेळेची माणसं आहे, बंधनाची. नाही तर 7 ते 9 कीर्तन म्हणलं का थोडं फ्रेश असतं, पण 7 ते 9 म्हटलं का आपण सगळे व्यावसायिक माणसं आहे, येत नाही लवकर. पण वेळेवर थांबायचं. ज्याची गरजता गरजेत असेल. गर्जना या शब्दाचा अर्थ आहे का बरं? एका मिनिटात कळेल तुम्हाला. हे बघा, तुम्ही निवृत्तीनाथ देवांच्या सोहळ्याला आले असतील ना, पायी दिंडी सोहळ्याला. एखादा सोहळा ज्ञानोबरायसोबत घडला असेल, एखादा सोहळा तुकोबरायसोबत घडला असेल, एखादा सोहळा निवृत्तीनाथ देवांसोबत घडला असेल. बघा, निवृत्तीनाथ देवांच्या सोहळ्यात चालत असताना माईक वगैरे नसतो. माईक नाही, काही नाही, पण भजन असतं. कारण ह्या दिंडीत जरी अभंग चालला तर पाठीमागच्या दिंडीत तेवढ्याच जोराने अभंग चालतो, भजन चालतं मस्त बाकी. माईक वगैरे नसतो. माईक लावला तर हे आवाज कळणार नाही ना. मग पण एकदा जयकार झाला की पूर्ण सोहळ्याचा एकच आवाज असतो, पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की, संत निवृत्तीनाथ महाराज की. हृदयापासून जयकार करणं महाराज म्हणतात, यालाच म्हणायचं ज्याची गरजता. गर्जना करणं म्हणजे काय हो? त्याचं भजन हृदयापासून गाणं. ज्याची गरजता. बरोबर, गरजता या शब्दाचा अर्थ लक्षात आला. आता पोवाडे. आता पोवाडा माहीत नाही असा माणूस नाही या महाराष्ट्रामध्ये. का हो? नुसतं पोवाडा म्हणलं की तिकडं लक्ष जातं. पोवाडा म्हणलं तरी तिकडं लक्ष जातं. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान
मी काय पूर्ण पवाडा म्हणणार नाही बरं का. त्याचं कारण असं आहे दादो, फार बंधने आली आता कीर्तनाला. काही लोक म्हणतात महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात सांगतात ते का देव होते का. ऐका ना शिंगवे बवलेकर नाशिककर, छत्रपती शिवाजी महाराज देव होते का ते देवाला माहिती कोण होते. पण ऐकता ना या मंदिरातला देव सुरक्षित आहे हे फक्त माझ्या राजाची पुण्य आहे बरं का. हा, आमच्या आई बहिणींच्या या डोक्यावरती पदर आहे ही राजांची पुण्य आहे. आमच्या आईच्या बहिणीच्या कंपाळाला कुंकू ही राजाची पुण्य आहे. कारण का आमचा राजा बाया नाचवणारा नव्हता, मग नाचवणारा नाही तो वाचवणारा होता. विठ्ठल विठ्ठल सावधान. पवाडा या शब्दाचा अर्थ तुम्हाला आता प्रमाण सांगतो बरं का. ज्याचे गरजता पवाडे. पवाडे या शब्दाचा अर्थ या नाम महाराज म्हणतात दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. गोविंदाचं भजन करणं या नाम पवाडे. नेणे अनेक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा गोविंद गोविंद मना लागलिया छंद. अजून पवाडे या शब्दाचा अर्थ काय. भजन करणं या नाम पवाडे. अजून ऐका ना महाराज म्हणतात गायीन ते लीला चरित्र पवाडे. राखिले सौंगडे सहित गायी म्हणजे देवाचं चरित्र गाणं हे सुद्धा पवाडेच गाणं आहे बरं का. हा महाराज म्हणतात गायीन ते लीला. त्याच्या लीला गायचे ना हे चरित्र हे पवाडेच आहे. गायीन ते लीला चरित्र पवाडे. आणि म्हणून भगवत साधना करणं भजन करणं या नाम पवाडे. महाराज म्हणतात ज्याचे गरजता पवाडे. भजन करणं आता पवाडे आपल्या लक्षात आलं पण त्याची फलश्रुती सांगा. कळी काळ पाया पडी. जो जगाला खाणारा काळ आहे. महाराज नाथ महाराज म्हणतात आहे का घडी घडी काळ वाट याची पायी. याची म्हणजे फक्त श्रावण महाराजाची तुमची नाही नाही प्रत्येकाची रे बाबा. पण महाराज म्हणतात जो भगवत भक्त अखंड साधना करतो ना ऐका त्या भगवत भक्ताची ताकद. महाराज म्हणतात काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. असा जो भगवत भक्त आहे जो नामधारक आहे महाराज म्हणतात त्या काळाला ताकद आहे. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. ऐका आता नामधारकाची ताकद. इकडून नामधारकानं भजन करावं भगवत भक्तानं आणि तिकडं काळाची फजिती. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा पुढे या रे. आहे का त्या काळाची फजिती कशी. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा
बापुडिया रे शीतळमुखी शेवे पा कापडिया रे. असा जो भगवत भक्त आहे, जो देवाचे गर्जना करतो, जो पवाडे गातो, कळी काळ पाया पडी. बरोबर, कळी काळ पाया पडी ज्याचे गरजता पवाडे. पण ज्याची गर्जना करायची आहे, ज्याचे पवाडे गायचं आहे, कोणाचे पवाडे, त्याचा परिचय ऐका. परिचय तो हा पंढरीचा राणा, 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 तो हा पंढरीचा तो हा पंढरीचा राणा. परिचय दिला बरं का देवाचा. कुठला आहे देव? बोला ना. पंढरीचा, पंढरीचा, पंढरीचा. म्हणून आता आजच ठरवायचं की एकदा तरी पंढरीला जायचं ना. यावर्षी कोण कोण आलं होतं इमानदारीनं वर बोट करा. वा तुम्ही, वा वा. पंढरीला तुम्ही आलता का? वा तुम्ही आलते. एवढ्या बाकीच्या नाही आल्या नाही. आणि कधीच येऊ नका मावशी. नका येऊ ग, नका या. अशाच सुनाला सासुरास कारण एक दिवस अशाच मरा ग. नाही नाही नाही, पुढच्या वर्षी तयारी करायची निवृत्तीनाथ देवांसोबत बरं का. हे बघा नाशिककर आलेली सर्व वारकरी, हे भूषण कोणालाच नका सांगू का मी 1 कोटीचा बंगला बांधला. घर प्रत्येकाला सांगू नका मी ही गाडी घेतली, हे भूषण नाही. पण स्वाभिमानानं सांगा महाराज आम्ही नाही का आवेशीतली एक तरी वारी निवृत्तीनाथ देवांसोबत केलेली आहे. ही श्रीमंती आपल्या जीवनातली. महाराज आम्ही एक तरी वारी तुकोबरांसोबत घडलेली, एक वारी ज्ञानोबरांसोबत घडलेली. हे भूषण जगाला सांगा. कोटीचा बंगला बांधला हे जगाला भूषण सांगू नका, सांगू नका. स्वाभिमानानं सांगा महाराज आमची माळकं नाही, आमची माळकं नाही. नारायणगिरी महाराजांच्या हातून होती, देवराम महाराजांच्या हातून होती, जोग महाराजांच्या हातून होती, शांतीब्रह्म मारुती बाबा कोरेकरांच्या हातून माळ होती. असं स्वाभिमानानं सांगा. ज्ञानयोगी विठ्ठल बाबांच्या हातून माळ होती आमच्या जीवनामध्ये. गुरुनाम गुरु वैकुंठश्री ब्रह्मलीन श्याम महाराज शास्त्री महाराजांचे माळकरी बरं का आम्ही. असं स्वाभिमानानं सांगा जगाला. हा स्वाभिमान सांगा. हा अभिमान सांगत नका बसू आपल्या प्रपंचातला. एक वारी तरी पंढरपुराला घडली पाहिजे. जायचं ना पंढरपूरला, जायचं ना पुढल्या वर्षी. आता एक मुद्दाच ऐका, तसं मरायचंच नाही. बोला आता माझ्याशी पटकन बोला बरं का. बोला बोला, मला प्रमाण सांगायचं, मी बोगस नाही बोलणार तुमच्याशी. तसं मरायचंच नाही, पण एकदा तरी बोला ना, एकदा तरी
एकदा तरी तसं हा 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 बोल असं तुम्ही काय यायच्या मागं नाही दिसती मला हा तसं मरायचं नाही एकदा तरी पंढरीला जायचं आहे बघा. अजून एक वाक्य ध्यानात ठेवा. अजून पुढचं वाक्य पहा. थोडं 4G नाही 5G वापरा बरं का. 5Gचा जमाना आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. हे बघा दादो ए शिंगवे बौलीकर नाशिकर कधीच कोणावर जळू नका. ऐका बरं का ऐका ऐका ना कधीच कोणावर जळू नका. का बरं एक दिवस जळायचंय आपल्याला. ज्याला कळलं त्याला धन्यवाद ज्याला नसेल कळलं त्याला डबल धन्यवाद. हा ऐका ना तसं एकदा तरी पंढरीला तसं मरायचं नाही रे बाबा. एकदा तरी पंढरीला जायचं. झाली तयारी पंढरीला जायचं पंढरीला. का पंढरीला जायचं आता प्रमाण आहे का बरं का जायचं एकदा पंढरीला. तुम्ही काशीला कोण झालं वर जाऊन आलं वरबोट करा चला काशी हा वा तुम्ही काशीला हा 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 तुम्ही अजून इकडं काशीला हा वरबोट करा मला प्रमाण सांगायचं हा वा काशीला गेले वा काशीला अरे आता पंढरपूरचं महत्व सांगत होता गेला काशीला म्हणशील आता मला पंढरपूरचाच महिमा सांगायचा बरं का. ऐका आता काशीला बरं. द्वारकेला कोणी जाऊन आलं द्वारकेला. अरे काशीला गेलं म्हणजे द्वारकेला गेलंच की बाबा. काशी एक धाम आहे काय धाम. पण जो धामाला जाऊन आला त्यालाच विचारा धाम काय चीज असते. आमच्या बोरडे बाबाला विचार धाम आका घाम काढी तो धाम. अशा गाड्या भारी अशा गोड पडदे लावलेले त्याला मस्त असं फॅन लावलेले असतात. पण ते इथून गाड्या एकदा निघाल्या अख्खा धाम करून येत या गाड्या पण फॅन नाही चालू होती. फॅन धामाची ऐका आता मला प्रमाण सांगायचं बरं का. ऐका आता हे बघा मग एकदा तरी पंढरीला जायचं तसं म्हणायचं नाही का. महाराज म्हणतात काशीला 5 वेळा जायचं. किती बोला ना 5. हे बघा त्याचा आपला आवाज वाढला ना तर त्याचा आवाज वाढला बरं का. काशीला 5 वेळा जायचं. किती आपला त्याचा डबल आवाज वाढला पाहिजे. हा काशीला 5 आणि द्वारकेला 3. किती महाराज म्हणतात ऐका काशी यात्रा 5 ऐकता का. द्वारकेच्या 3 पंढरीची जाणे वेळा पंढरीची जाणे काशीला किती वेळा जायचं 5 वेळा. हा असं वा 5 किती 5. द्वारकेच्या 3 इकडे 5. द्वारकेच्या किती काशीच्या 5 आणि द्वारकेच्या 3. 5 आणि 3 8. जेवढी 8ला बेजारी होती ना पण ऐका ना जेवढा 8 फेऱ्या मारायच्या तेवढं पुण्य एकदाच पंढरीला जाण्यात. पंढरीशी जाणे एक वेळा. बरं असा जो पंढरपूरचा राहणार. बरं अजून काय त्या पंढरपूरचा महिमा आपण ऐका बरं का. आता पंढरीला जायचं पण त्याचा महिमा ऐका. का जायचं पंढरीला आता तर ठरलं ना. आता जायचं पंढरीला जायचं का बरं. पंढरीला काय एक वेळा जाऊन यायचं. ऐका महाराज म्हणतात आता पंढरपूरचा महिमा. जेव्हा नव्हते चराचर चराचर जेव्हा चराचरच नव्हतं तेव्हा होते बोला ना पंढरपूर. म्हणून पंढरपूरला एकदा जायचं. बरोबर निघालो आता आपल्याला टेंभुर्णी सोडली परी त्याच्या पुढे गेलो. पंढरपूरच्या अलीकडे एक गंगा लागते. काय नाव आहे तिचं वाला
हौशा अक्का. मग काय नाव आहे? चंद्रभागा. काय नाव आहे तिचं? आता आहे का चंद्रभागेचा महिमा? जेव्हा नवती गोदा गंगा, जेव्हा नवती गोदा गंगा, जेव्हा नवती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, 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 तेव्हा होती गोदा गंगा. जेव्हा गोदावरी नव्हती म्हणजे गोदावरी, जेव्हा गंगेचा उगम नव्हता तेव्हा होती चंद्रभागा. हा चंद्रभागा जुन्या माणसाची भाषा. हा चंद्रभागा. ऐका ऐका ऐका. म्हणून तो हा पंढरीचा राणा. अजून या पंढरपूरला एक नाव आहे, पण आता अरे बाबा आता 11 वाजून 5 मिनिटं झाली. आता थांब रे बाबा, आता थांब रे बाबा. आता तो हा पंढरीचा राणा. अजून एक नाव आहे जंबोया दीपा माझी, एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे, चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. तो हा पंढरीचा राणा. राणा म्हणजे राजा, राणा म्हणजे कानडा, राजा पंढरीचा कानडा. वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. ऐका आता 3 राजे झाले बरं का, इकडे इथपर्यंत यायचे. आता एक राजा पंढरपूरचा, कानडा राजा पंढरीचा, एक राजा पंढरपूरचा, एक राजे अलंकापुरीचे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव अन म्हणती ज्ञान देव तुम्हायसे. एक राजा पंढरपूरचे, एक राजा अलंकापुरीचे आणि एक राजा महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. तो हा पंढरीचा राणा, पुसासा 84 जना. बरं 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 बरं. अजून काय? चिंतिता जयाशी, भुक्ती मुक्ती कामारी दाशी. बरोबर महाराज म्हणतात वैकुंठाशी जावे, तुका म्हणे ज्याच्या नावे, तुका म्हणे ज्याच्या नावे, वैकुंठाशी जावे, भुक्ती मुक्ती कामारी दाशी, चिंतिता जयाशी. तो हा पंढरीचा राणा, पुसासा 84 जना. विठोबा रखुमाई,
जाचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसासा राजना. आदरणीय या ठिकाणी आमचे कर्डिले बाबा, एकदा बाबांकरता टाळी वाजूया मस्तपैकी. पाहुण्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे मस्तपैकी. संपली माझी वेळ, पण आमच्या दिनेश दादानं सांगितलं तेवढं पिंगळा म्हणरे बाबा. आता मी वेळेत थांबलो होतो, पण आता तरुणांचा उत्साह आहे तेवढा म्हणरे बाबा. ऐकूया पिंगळा. आधी आपण देवांच्या नामाचा जप करूया मस्तपैकी, आणि शेवट जाता जाता पिंगळा रामकृष्ण करावरी हात मस्तपैकी. छान. आपल्याला संतांच्या नामाचा जप करायचा आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाते संताची जपे. निवृत्ती ज्ञानदेव सफल ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसासा. 6:18 जण संपले माझं कीर्तन. खरं तर आज ज्यांचं कीर्तन सौजन्य होतं कैलासवासी त्र्यंबक तुकाराम बेरड यांच्या स्मरणार्थ आदरणीय दीपक त्र्यंबक बेरड, एकदम मस्त त्या परिवाराकरता जोरदार टाळी वाजूया आपण मस्तपैकी. छान. प्रत्येकजण या उत्साहामध्ये अत्यंत सहभागी छान आनंदाने आहेत, म्हणून सर्वांना धन्यवाद. चला ऐकूया. संपलंय माझं कीर्तन. जाता जाता एक विनंती, नसेल गुरु तर गुरु करून घ्या. ज्ञानोबरायांचं ऐका. श्रावण महाराजाचं नाही बरं का सांगण्याकरता आला. नसेल गुरु तर गुरु करा. श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरिलो गुरु कृपे. गुरुची कृपा सभी गुरुच्या कृपेनं माळ घाला. तुळशी माळ गळा. नाथ महाराज म्हणतात गोपी चंदन टिळा. तुकोबरायचं ऐका हो. नाशिककर कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. जीवनात भगवत साधना असावी. तुकोबरांच्या भाषेतलं भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तोर पण जाळावे. पण महाराज म्हणतात गडे भजन लय गोड करा. का? अंगीकार ज्याचा केला नारायण. देवाने आपला अंगीकार करावा, स्वीकार करावा. निंदे तेही तिने वंदे केली. भगवंताने आपला स्वीकार करावा एवढं गोड जीवन असलं पाहिजे. संतांचं ऐकूया. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. इथं संतांचं ऐकलं तर भलं होईल, संतांचं ऐकलं तर कल्याण होईल.
कारण संत कल्याण करण्याकरता झाले. उजळावया आलं वाटा करा खोटा निवाडा. जनजीवाचा उद्धार व्हा उद्धारया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया. कारण संत याच्या करता झाले. ऐकूया आपण संतांचं. ऐकलं तर कल्याण होईल, पण नाही ऐकाल तर धोका आहे. ऐकूया. हे जरी नाही ऐकलं मग दुसरं येईल. हे जरी नाही ऐकलं हे जरी नाही ऐकलं मग दुसरं येईल. हे जरी नाही ऐकलं. टाळी वाजूया मस्त पैकी. हात वरी करूया. कलियुगाची दादा एका विधोरी पुत्र तो होईल विद्याचा वैरी. व्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी. ऐसा शकून माझा दादा ऐकावा निराधारी. हे शकून सांगावया आई माझ्या. शकून सांगावया आई आता शकून प्रकरण ऐकलं. आता होर प्रकरण ऐकायचं बरं का मस्त बघायचं.
आली हृदयात दान महागयास सर्वांनी हात वरी करूया मस्त पैकी एक तारी धन्यवाद पिंगळा एकदा टाळी वाजा आमच्या कर बस आता जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे दिनेश बाबा यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे आदरणीय आमचे देवीदास बाबा असतील आकाश महाराज असतील सोमनाथ महाराज असतील काका महाराज असतील आलेली सर्व टाळकरी मंडळी एकदा जोरदार टाळी वाजूया आपण मस्त पैकी छान वा वा ज्या परिवारानं सकाळपासून अन्नदानाची सेवा असेल जी सेवा वाटेला आली असेल ज्याची खावी पोळी एकदा जोरदार टाळी वाजूया त्या परिवाराकरता मस्त वा वा पुनश्च एकदा आमचे दीपक भाऊ बेरड खरं तर त्या परिवाराकरता पुनश्च एकदा टाळी वाजूया मस्तपैकी अशा आदरणीय आमच्या दीपक रावांना छत्रपती शिवरायांच्या चरणी मुजरा करून मानाचा मुजरा करून आई जगदंबेच्या चरणी विश्वगुरू निवृत्तीनाथ देवांच्या चरणी एवढीच विनंती करूया आदरणीय दीपक दादांना त्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो जशी 100व्या वर्षाची या सप्ताहाची सेवा ज्यांच्या भाग्याने आली तशी आता 101 वर्षाची परंपरा सुरू होणार आहे बरं का 101 अशी पुढच्या वर्षी त्या परिवाराकडून सेवा घडूया अशीच निवृत्तीनाथ देवांच्या चरणी प्रार्थना करूया पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद रामकृष्ण हरी तुकाराम तुकाराम